मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण पिरियडिक टेबल हा टॉपिक बघत होतो आपण. त्यामध्ये IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ एलिमेंट हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर ग्रेटर दॅन 100 हे कसं करायचं हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. ओके, तर त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहायचं ते आपण स्टडी करणार आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे लिहित असताना आपण अबो प्रिन्सिपल, पॉलिक एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हंट्स रूल फॉलो करत असतो. ते आपण स्ट्रक्चर पॅटर्न मध्ये तुम्ही बघितलेलं आहे. ओके, आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे लिहित असताना हे 3 रूल तर आपल्याला फॉलो करावे लागतात. पहिला आहे आपला अबो प्रिन्सिपल, त्यानंतर सेकंड आहे याच्यामधला पॉलिक एक्सक्लुजन प्रिन्सिपल, पॉलिक एक्सक्लुजन प्रिन्सिपल and third is Hund's rule. Okay, third is Hund's rule. हे 3 रूल आपण फॉलो करत असतो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिण्यासाठी. आपल्याला इथं लक्षात घ्या, स्ट्रक्चर पॅटर्न मध्ये तुम्ही अबो प्रिन्सिपल बघितलेला आहे. हा अबो प्रिन्सिपल काय सांगतो तर इलेक्ट्रॉनची जी अरेंजमेंट आहे ती ऑर्बिटल मध्ये करत असताना इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार केली जाते. लक्षात. ओके, इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन रिस्पेक्टिव्ह ऑर्बिटल्स. ओके, म्हणजे अबो प्रिन्सिपल आपलं प्रिन्सिपल काय सांगतं, इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन ऑर्बिटल इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी लेवल. ओके, ज्या ऑर्बिटलची एनर्जी कमी ते फर्स्ट बनणार, ज्याची एनर्जी जास्त आहे ते लास्ट बनणार. ओके, आणि पॉलिक एक्सक्लुजन प्रिन्सिपल हे आपल्याला काय सांगत असतं. ओके, पॉलिक एक्सक्लुजन प्रिन्सिपल मध्ये नो टू इलेक्ट्रॉन्स कॅन हॅव द सेम सेट ऑफ ऑल दी 4 क्वांटम नंबर्स. तर क्वांटम नंबर तुम्ही स्टडी केलेला आहे, त्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझाइमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर. ओके, हे बघितलं आहे. कुठल्याही 2 इलेक्ट्रॉनचा क्वांटम नंबरचा सेट हा इक्वल नसतो हे पॉलिक एक्सक्लुजन प्रिन्सिपल आपल्याला सांगत असतो. आणि हंट्स रूल आपला काय सांगतो असतो, when electrons are filled singly in orbitals then pairing of electrons takes place. किंवा when equal energy of orbitals are available then electrons are filled first singly then pairing of electrons takes place. सुरुवातीला इलेक्ट्रॉनचे पेरिंग होत नाही. सुरुवातीला सगळे इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मध्ये सिंगली भरत जातात. एकदा सिंगल इलेक्ट्रॉन भरून झाले की नंतर ऑर्बिटलचं काय होत असतं, ओके, पेरिंग व्हायला चालू होत असतं इलेक्ट्रॉन्स. हे रूल्स तुम्ही बघितलेले आहेत. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हे जे आपले 3 रूल्स वरून आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहित असतो हे तुम्ही कसं लिहिणार आहे तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता हे थोडक्यात मी इथे घेणार आहे. ऑलरेडी स्ट्रक्चर पॅटर्न मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन झालेलं आहे. इथं बघा, ही आपली 1s ऑर्बिटल असते, ही आपली 2s ऑर्बिटल, ही 3s, ही 4s, 5s, 6s आणि ही 7s ऑर्बिटल्स. ओके, इथे क्वांटम नंबर किती आपला 1, इथं 2, 3, 4, 5, 6, 7. क्वांटम नंबर काय रिप्रेझेंट करतो, नंबर ऑफ सेल, सेलचा नंबर रिप्रेझेंट करत असतो. एक नंबरची सेल 2, 3, 4, 5, 6, 7 या बघू. आता इथं 2p येणार, इथं 3p असणार आहे, इथं 4p असणार, इथं 5p, इथं 6p, इथं 7p असणार. ओके, ही आपली के सेल आहे. तर के सेल मध्ये हे असणार आहे, ही एल असणार आहे, ही एम असणार आहे, ही एन असणार आहे. ओके, ह्या पद्धतीने इथं 2p, त्यानंतर इकडे काय येणार 3d, 4d,
IUD, CH3, ठीक ह्या पद्धतीने. परत इकडे बघा 4F, IUF या पद्धतीने ऑर्बिटलचं फिलिंग आपण होणार आहे. तर सुरुवातीला बघा की ऑर्बिटलचं फिलिंग आपण अशा पद्धतीने होत असतं. ओके, इथं मी एरो रिप्रेझेंट करतो. ओके, अशा पद्धतीने ही एरो आहेत आपले. ऑर्बिटलचा सिक्वेन्स कसा आहे फिलिंग ते आपण इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, लाईक दिस. आता लक्षात घ्या, समजा तुम्हाला तर सिंपल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं, हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं. हायड्रोजन atomic नंबर कसा असणार आहे, Z is equal to 1. ओके, atomic नंबर आपण Z या सिम्बॉल ने रिप्रेझेंट करत असतो. atomic नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स इन एन एटम. एखाद्या एटम मध्ये असलेले प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स यांना आपण काय म्हणत असतो, atomic नंबर. मग हायड्रोजनचा atomic नंबर Z is equal to आपला काय असणार आहे, 1 असेल. आता ह्याचं आपलं कन्फिगरेशन कसं लिहायचं, सुरुवातीला आपली 1s ऑर्बिटल बनणार आहे, त्यानंतर आपण 2s ला जाणार. आता मग ही 1s to 1s येणार फक्त. ओके, atomic नंबर एकच आहे म्हणजे याच्यात एकच इलेक्ट्रॉन आहे, 1s to 1 झाला. परत आपण घेतला हेलियम, Z is equal to 2. हेलियमचा atomic नंबर 2 आहे आपला. आता थोडक्यात तुम्ही हे लक्षात ठेवायचं, s ऑर्बिटल, p ऑर्बिटल, d ऑर्बिटल आणि f ऑर्बिटल आहे. ओके, s ऑर्बिटलची कॅपॅसिटी आपली 2 इलेक्ट्रॉनची असते. 2 पेक्षा जास्त बसत नाही, 2 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स इथं प्रेझेंट असतात. p ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम आपले 6 इलेक्ट्रॉन असतात, 6 पेक्षा कमी, जास्त नसतात. d मध्ये मॅक्सिमम 10 इलेक्ट्रॉन असतात आणि f मध्ये मॅक्सिमम 14 इलेक्ट्रॉन असतात. तर हे मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स आपण इथे रिप्रेझेंट केले. म्हणजे s मध्ये 2 असतात, 3 नाही, 1 असू शकतो, 2 असू शकतो. p मध्ये 1 ते 6 असू शकतात, 7 असू शकत नाही. d मध्ये 1 to 10 असतात परंतु 11 नाही, लक्षात घ्या. ओके, f मध्ये 1 to 14 पर्यंत इलेक्ट्रॉन असतात पण 15 नंबरचा इलेक्ट्रॉन असतो, 14 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे मॅक्सिमम. ओके, f ऑर्बिटलची. आता लक्षात घ्या, मग इथे s ऑर्बिटल आपल्या 1s 2s 3s 5s 7s कुठल्याही असतील त्यांच्यामध्ये 2s इलेक्ट्रॉन असणार मॅक्सिमम. p कुठली असेल 2p 3p 4p 5p सगळ्यांच्या मध्ये मॅक्सिमम 6च इलेक्ट्रॉन असणार. आणि d ऑर्बिटल आपली कोणतीही असेल त्याच्यामध्ये मॅक्सिमम 10च इलेक्ट्रॉन असेल, ते 3d असेल, 4d असेल, 5d असेल किंवा 6d असेल. आणि f ऑर्बिटल जे आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम 14, ती 4f असेल किंवा 5f असेल. ओके, लक्षात. आता मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्ही लिहा. हेलियमचा atomic नंबर किती आपला 1. कसं लिहिणार, पहिल्यांदा ऑर्बिटल किती बनणार आहे, 1s ऑर्बिटल, 1s2. atomic नंबर 2 आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण घेतला लिथियम, Z ची व्हॅल्यू किती आहे, atomic नंबर Z 3 आहे. ते कसं आहे ना, 1s2 2s1. लक्षात. ही 1s ऑर्बिटल आता कंप्लीट बनली आपली, याचे 2 इलेक्ट्रॉन आहेत. पुढचा इलेक्ट्रॉन ह्या 2s मध्ये जाणार, 2s2 काय झालं 1 झाले. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा आपण घेतला आता बेरिलियम. बेरिलियम 11 चा Z atomic नंबर आपला 4 आहे. त्यासाठीला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहिणार, सुरुवातीला काय लिहिणार 1s2 2 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1s पडली की आपण पुढे जाणार आहे 2s ला जाणार, 2s2 ओके असं येणार. तर बेरिलियम नंतर आपण बोरॉनला गेलो, atomic नंबर किती आपला Z is equal to 5. लिहामध्ये कसं येणार, ती 1s येणार, 1s2 2. त्यानंतर काय येणार
पुढे इलेक्ट्रॉन 1s झाले की परत तिथं पाठीमागे 2s 2s to 2 त्याचा ऍटॉमिक नंबर 5 आहे. आता 2s पण बनली आपली. s ची कॅपॅसिटी फक्त 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. आता 2s नंतर तुम्ही इथं 3s ला जाणार आहे तर पाठीमागे s लक्षात घ्या. की एरो इकडे लक्षात घ्या असे नाही. ओके असं पाठीमागे यायचंय. ओके लक्षात घ्या त्या पद्धतीने 2s झाले की परत 2p कडे s 2p झाल्यानंतर 3s त्यानंतर 3p 4s 3d 4p 5s या पद्धतीने. ओके हा 2s झाला. 2s नंतर तुम्ही कुठे जाणार आहे 2p ला जाणार. ओके 2p1. आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहित असताना ही अबव प्रिन्सिपलची डायग्राम जरी तुम्ही साइडला काढून घेतली तर चालेल पेन्सिलने. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही एलिमेंटची इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ही इझिली लिहिता येणार. ओके आता बोरॉन नंतर नेक्स्ट घेतला आपण इथं. समजा इथं आपण कार्बन घेतला असेल. कार्बनचा एटॉमिक नंबर आपला Z किती असणार आहे 6 असेल. यासाठी कसं लिहिणार 1s2 2s2 2p2 असे येणार. ओके त्यानंतर समजा आता मी घेतला इथं डायरेक्ट याच्यामध्ये निऑन घेतला असेल. ओके निऑनचा एटॉमिक नंबर आपला 10 आहे. Z10 हा कसा येणार बघा 1s2 2s2 2p. तर 2p मध्ये बघा p ची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे आपली. p ची मॅक्सिमम कॅपॅसिटी आपली 6 इलेक्ट्रॉनची. ओके त्यामुळे 2p काय येणार इथं 6 येणार. ओके 2p 6 आला. आणि त्याच्यानंतर समजा आता तुम्ही पुढचा एखादा घेतला असेल. समजा सोडियम घेतला असेल. सोडियमचा Z11 एटॉमिक नंबर 11 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा. कसं लिहिणार सुरुवातीला 1s ऑर्बिटलचं क्लीन होणार. हे काय होणार 1s2 2 होणार आहे. ओके 1s झाल्यानंतर पुढे जाणार तुम्ही 2s ला जाणार. ओके 2s2 2 त्याच्यानंतर 2s बनली 2s नंतर पुढे जाणार 2p ला. ओके 2s नंतर 2p जाणार. ओके 2p हे आपले किती येणार 6. ओके टोटली 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. एटॉमिक नंबर 11 मध्ये 2p नंतर परत पुढे जाणार तुम्ही 3s ला जाणार. ओके 3s2 1. ओके अशा पद्धतीने हे सोडियमचं कन्फिगरेशन येईल. आता त्याच्यानंतर समजा तुम्ही आता इथे घेतला असेल क्लोरीन घेतला असेल. क्लोरीनचा Z आपला 17 आहे. यासाठी कसं येणार बघा 1s2 2s2 त्यानंतर 2p मध्ये इलेक्ट्रॉन जाणार. 2p काय ना 6 2p 6 नंतर 3s2 2 टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले बघा आता 17 आले पाहिजे. इथं 10 झाले 12 राहिले 5. पुढचे आता 3s नंतर कुठले येणार 3s नंतर 3p येणार. 3p मध्ये किती येणार 5. ओके 3p 5 अशा पद्धतीने होणार आहे. ओके आणि त्यानंतर समजा तुम्ही कॅल्शियम घेतला असेल. एटॉमिक नंबर Z20 लाईटचं कन्फिगरेशन कसं होणार 1s2 2s2 2p 6 येणार. त्यानंतर 3s2 2 असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर 3s नंतर पुढे जाणार तुम्ही 3p ला जाणार. 3p काय येणार आहे ओके 3p पूर्ण बनणार आहे. 3p 6 त्यानंतर 4s मध्ये जाणार 4s2 ओके अशा रीतीने हे कॅल्शियमचा 20 होणार. ओके 4s2 त्यानंतर समजा तुम्ही आता घेतला असेल टिटॅनियम एलिमेंट आहे. Za चा 22 आहे एटॉमिक नंबर. कन्फिगरेशन ला 1s2 2s2 झालं 2p
6 त्यानंतर 3s2 त्यानंतर परत पुढे झाला 3p ला झाला 3p6 त्यानंतर 4s2 झाला 4s नंतर पुढे झाला 3d ला झाला. ओके 3d किती येणार मग सांगा. टोटली इलेक्ट्रॉन्स किती झाले बघा. एटॉमिक नंबर 22 इथे 10 20 3d काय नाही तर 2 येणार. ओके लक्षात. अशा रीतीने ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता कुठलाही इलेमेंट त्याचा एटॉमिक नंबर तुम्हाला दिला असेल तर त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. की हे अबो प्रिन्सिपलचा जो चार्ट आहे ही डायग्राम आहे ह्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके हे महत्त्वाचं लक्षात. आता बघा त्यानंतर आपल्याला आता परत काय करायचं. तुम्हाला एखादा इलेमेंट दिला असेल तर त्याच्यावरून तुम्हाला त्या इलेमेंटचा पिरियड ब्लॉक आणि ग्रुप हा जर आयडेंटिफाय करायचा असेल तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. ओके बघा प्रिडिक्शन ऑफ पिरियड ब्लॉक अँड ग्रुप हे आपण आता स्टडी करणार आहे. याच्यामध्ये याच्यामध्ये प्रिडिक्शन ऑफ पिरियड ब्लॉक अँड ग्रुप. ओके एखाद्या इलेमेंटचा पिरियड कसा काढायचा, ब्लॉक कसा आयडेंटिफाय करायचा आणि ग्रुप कसा डिसाइड करायचा हे आपल्याला बघायचं. बघा इथं सुरुवातीला आपण पिरियड म्हणजे कसा आयडेंटिफाय करायचा हे इथे रिप्रेझेंट करूया. पिरियड लक्षात घ्या. पिरियड म्हणजे काय असणार आपले हॉरिझॉन्टल रोज. पिरियडिक टेबल मध्ये असणारे हॉरिझॉन्टल रोजला आपण काय म्हणत असतो पिरियड असं म्हणत असतो. टोटल किती पिरियड्स आहेत आपले 7 पिरियड्स. ओके पिरियड बघा पिरियड काय सांगत असतो. पिरियड म्हणजे काय द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. बघा द प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ वॅलेंस सेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ वॅलेंस सेल. ओके प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ वॅलेंस सेल of principal quantum number of valence cell of atom of element. ह्याला आपण काय म्हणत असतो पिरियड. प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ व्हॅलेन्स सेल ऑफ एटम ऑफ एलिमेंट. ह्याला आपण पिरियड असं म्हणणार आहे. आता लक्षात घ्या एखादं इलेमेंट कुठल्या पिरियड मध्ये आहे ते कसं आयडेंटिफाय करायचं तर त्या इलेमेंटच्या एटमच्या व्हॅलेन्स सेलचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे. व्हॅलेन्स सेल म्हणजे कुठली आउटर मोस्ट सेल सगळ्यात शेवटची सेल त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपला काय आहे त्याच्यावरून आपण पिरियड आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ व्हॅलेन्स सेल ऑफ एटम ऑफ एलिमेंट decides the element belongs to the period. Okay कुठल्या पिरियड मध्ये एलिमेंट प्रेझेंट असणार आहे तो डिसाइड करत असतो. डिसाइड द एलिमेंट बिलॉंग्स टू द पिरियड. ओके आता लक्षात घ्या इथे एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया. समजा इथे आपण घेतला असेल सोडियम. सोडियमचा एटॉमिक नंबर आपला 11 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा तुम्ही. कसली लिहिणार आहे डायग्राम तुमच्या समोर आहे. काय ना सुरुवातीला कुठल्या ऑर्बिटल केले पुन्हा सुरुवातीला 1s ऑर्बिटल. ओके ही 1s ऑर्बिटल फिलअप करा. 1s2 1s नंतर पुढे चला आपण 2s ला. 2s2 काय ना
2 येणार, 2s नंतर परत 2p मध्ये जाणार, 2s नंतर 2p मध्ये किती येणार, 2p 6. फिर p ची कॅपॅसिटी फक्त 6 इलेक्ट्रॉन आहे, मॅक्सिमम 6 इलेक्ट्रॉन. 2p नंतर परत 3s ला जाणार, तर टोटल इलेक्ट्रॉन्स 11 पाहिजे. किती झाले बघा इथे 10 झाले इथपर्यंत. आता 3s मध्ये किती येणार, फक्त एकच इलेक्ट्रॉन्स आपला येणार. ओके, आता मग ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण आता लिहिलेलं आहे. आता ह्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वरून ह्या सोडियमचा पिरियड आपल्याला काढायचा, पिरियड नंबर काढायचा. तर पिरियड नंबर काय असतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ द व्हॅलेन्स शेल ऑफ एटम्स ऑफ एलिमेंट. तर व्हॅलेन्स शेल म्हणजे आउटरमोस्ट शेल. आता आउटरमोस्ट शेल कुठले आपले इथे 3s आहे ना. ओके, 3s आउटरमोस्ट शेल आहे, सगळ्यात बाहेरची सेल, त्यालाच आपण व्हॅलेन्स शेल किंवा आउटरमोस्ट शेल असं म्हणत असतो. ओके, आता मग ह्या 3s मध्ये ह्या h च्या पुढे 3 हा क्वांटम नंबर आहे. मॅक्सिमम क्वांटम नंबर आपण आयडेंटिफाय करायचा आहे व्हॅलेन्स शेलचा. किती आपला 3 आहे, त्यामुळे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 असेल तर सोडियमचा जो आपला पिरियड आहे, ओके, तो आपला इथे कसा येणार आहे बघा, पिरियड सोडियम साठी. तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3:1 हा आपला कुठल्या पिरियड मध्ये येणार, थर्ड पिरियड मध्ये येणार. ओके, सोडियम बिलॉंग्स टू, ओके, Na बिलॉंग्स टू थर्ड पिरियड. ओके, हा थर्ड पिरियड मध्ये येणार, लक्षात घ्या, हे लक्षात ठेवायचं. ओके, मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपला 3 आहे व्हॅलेन्स शेलचा, त्यामुळे सोडियमचा पिरियड आपला 3 येणार आहे. ओके, आणि त्यानंतर समजा तुम्ही आणखी एक एक्झाम्पल घेतला असेल. समजा आपण इथं आता कार्बन घेऊ, तर कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती आपला 6 आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कसं येणार आहे, 1s2 येणार, त्यानंतर 2s2 येणार, 1s झाली 2s, त्यानंतर 2p काय येणार आपली 2p2 येणार. आता मग प्रिन्सिपल क्वांटम नंबर व्हॅलेन्स शेलचा बघा, व्हॅलेन्स शेल मध्ये आउटरमोस्ट शेल आहे. मॅक्सिमम क्वांटम नंबर किती आपला 2 आहे ना, 2 पेक्षा जास्त नंबर आहे का 2s2p ला, नाही, लक्षात घ्या. त्यामुळे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे आपला, त्यामुळे कार्बन आपला कुठल्या ग्रुप मध्ये बिलॉंग्स होतोय, कार्बनचा पिरियड आपला कुठला येणार, कार्बन आपला हा सेकंड पिरियड मध्ये असणार. ओके, हे लक्षात ठेवायचं, सेकंड पिरियड मध्ये कार्बन असणार. ओके, मॅक्सिमम क्वांटम नंबर हा आपला 2 आहे. ओके, असा पिरियड आयडेंटिफाय केला जातो, लक्षात. समजा आणखी एक तुम्ही घेतला असेल याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही याच्यामध्ये आता पोटॅशियम जर घेतला असेल, पोटॅशियम Z=19, ऍटॉमिक नंबर 19 आहे याचा. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा, कसं लिहिणार, 1s2 2s2, त्यानंतर 2p6 2p झाला, 2p नंतर इलेक्ट्रॉन्स पुढे येणार आपला 3s मध्ये जाणार आहे. हे 3s काय ना 3s2. ओके, बघा, त्यानंतर 3s नंतर पुढे जाणार तो 3p मध्ये जाणार. 3p काय होणार सांगा, 3p6 होणार. टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले काउंट करा, इथपर्यंत आपले 10 झाले, 12 प्लस 6 किती झाले आपले 18, ऍटॉमिक नंबर 19 आहे. 3p नंतर पुढची कुठली आपली 4s आहे, इथे काय येणार आहे 4s1. ओके, 4s मध्ये एकच इलेक्ट्रॉनचा आपला आला. ओके, आता लक्षात घ्या याच्यामध्ये कसं असणार बघा, पिरियड आपला कुठला असतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ द व्हॅलेन्स शेल ऑफ एटम. आता व्हॅलेन्स शेल कुठला आहे, तिच्यामध्ये 4s आहे. या 4s ही आपली व्हॅलेन्स शेल किंवा आउटरमोस्ट शेल आहे. इथं क्वांटम नंबर किती आपला 4 आहे ना, की क्वांटम नंबर 4 आहे आपला, त्यामुळे पोटॅशियमचा क्वांटम नंबर 4 असेल तर पोटॅशियम आपला कुठल्या पिरियड मध्ये असणार आहे, तो आपला 4th पिरियड मध्ये असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात घ्या, अशा पद्धतीने
आपल्याला पेरियड आयडेंटिफाय करता येतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर की व्हॅलेन्स सेल. म्हणजे आउटर मोस्ट सेलचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आहे बघायचा. तो तुमचा काय असणार आहे पिरियड नंबर असतो. ओके आले अंडरस्टँड. आता पिरियड तुम्ही आयडेंटिफाय करायचं बघितलेलं. तर आता ब्लॉक कसा आयडेंटिफाय करायचा बघा. ब्लॉक जर आयडेंटिफाय करायचा असेल तर हा ब्लॉक आयडेंटिफाय कसा केला जातो लक्षात घ्या. आता एखाद्या एलिमेंटचा ब्लॉक कुठला आहे आयडेंटिफाय करायचा. तर पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला ब्लॉक मिळतील. किती ब्लॉक्स आहेत आपले 4 ब्लॉक्स आहेत. ते कुठला ब्लॉक्स आपले एस ब्लॉक आहे, पी ब्लॉक आहे, डी ब्लॉक आणि ए ब्लॉक. हे 4 ब्लॉक्स आहेत. त्याच्यावर क्लासिफिकेशन केले. हे 4 ब्लॉक मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन्स किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स कुठल्या ऑर्बिटल मध्ये येतोय त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलंय. लास्ट इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये येत असेल तर एस ब्लॉक, पी मध्ये असेल तर पी ब्लॉक. लास्ट इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये येत असेल तर डी ब्लॉक, एफ ऑर्बिटल मध्ये असेल तर एफ ब्लॉक. ओके. आता मग ब्लॉक कसा असेल लक्षात घ्या. ब्लॉक साठी ब्लॉक आता आयडेंटिफाय कसा केला जातो लक्षात घ्या. द subcell in which differentiating electrons or valence electrons. Okay. The subcell in which differentiating electrons or valence electrons enters belongs the element to this block. Okay, लक्षात आलं. त्या सबसेल मध्ये डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन्स किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एंटर होतो. ओके. तो काय तो बिलॉंग्स टू द एलिमेंट टू दिस ब्लॉक. ओके. म्हणजे त्या ब्लॉक मध्ये तो एलिमेंट प्रेझेंट असणार आहे. ओके. आता मग लक्षात घ्या की काय सांगतो एस सबसेल मध्ये डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन जर येत असेल तर तो एलिमेंट एस ब्लॉक मध्ये असणार आहे. पी सबसेल मध्ये येत असेल तर तो एलिमेंट पी ब्लॉक मध्ये असणार आहे. डी सबसेल मध्ये इलेक्ट्रॉन असेल तर तो डी ब्लॉक मध्ये असणार आणि एफ मध्ये असेल तर एफ ब्लॉक एलिमेंट असणार. ओके. आता मग बघा इथं आता मी ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण या 3 एलिमेंटचे लिहिले. सोडियम, कार्बन, पोटॅशियम हे आपण घेतलेलं आहे. यांचा पिरियड सुद्धा आपण आयडेंटिफाय केलेला आहे ऑलरेडी. आता ब्लॉक आयडेंटिफाय करायचं. आता ब्लॉक काय सांगतो कसा आयडेंटिफाय करायचं. डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन्स किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटल मध्ये येतोय त्याच्यावरून आपण तो एलिमेंटचा ब्लॉक आपल्याला आयडेंटिफाय करायचा. तर मग सोडियमचं कन्फिगरेशन इथं समोर आहे. काय लिहिले बघा 1s2 2s2 2p6 3s2. मग मला सांगा इथं डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन्स किंवा लास्ट इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटल मध्ये आला. कुठल्या आला 3s मध्ये आला. ओके. मग लास्ट सबसेल आपली कुठली 3s आहे. त्यामुळे ब्लॉक कुठला आला सांगा इथं. कुठला ब्लॉक आला आपला एस ब्लॉक. लक्षात घ्या इथे एस ब्लॉक आहे ब्लॉक. ओके. आणि त्यानंतर इथं बघा कार्बनचा एटॉमिक नंबर Z6 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय लिहिलंय तुम्ही 1s2 2s2 2p2. पिरियड आपण काढलेला आहे ऑलरेडी. तो सेकंड पिरियड आहे. आता मग शेवटचा इलेक्ट्रॉन आहे किंवा व्हॅलेन्स सेल मधला इलेक्ट्रॉन्स तो कुठल्या सेल सबसेल मध्ये एंटर झालाय आपला ती सबसेल मध्ये एंटर झालाय. म्हणून आपण ह्याला काय म्हणत असतो ती ह्याला आपण काय म्हणत असतो पी ब्लॉक. कार्बन हा पी ब्लॉकचा एलिमेंट आहे. ओके. याचा कार्बनचा ब्लॉक आपला पी आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटल मध्ये आलाय त्यामुळे ह्याला आपण पी ब्लॉक असं म्हणतो. ओके.
आता पोटॅशियमचं बघा, पोटॅशियम मध्ये कसं केलं तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये ही आपली 1s1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 असं आपण इथे घेतलेलं आहे. ओके, आता मग शेवटचा इलेक्ट्रॉन इथं सुद्धा म्हणजे बॅलन्स शेल मधला इलेक्ट्रॉन्स कुठे आहे बघा, लास्ट इलेक्ट्रॉन कुठे आला, लास्ट इलेक्ट्रॉन्स किंवा डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन कुठे आला आपला, फोरेस मध्ये आलाय ना, एस सबसेल आहे, त्यामुळे इथं ब्लॉक कुठला असणार आहे, इथे एस ब्लॉक असणार आहे. कशाला का, ओके, शेवटचा इलेक्ट्रॉन किंवा डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये येतोय त्याच्यावरून त्या एलिमेंटचा ब्लॉक आयडेंटिफाय केला जातो. ओके, इथं सोडियम मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन 3s मध्ये त्यामुळे एस ब्लॉक आहे. इथं शेवटचा इलेक्ट्रॉन 2p मध्ये त्यामुळे p ब्लॉक. इथं सुद्धा शेवटचा इलेक्ट्रॉन एस सबसेल मध्ये त्यामुळे एस ब्लॉक आहे लक्षात. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला समजा डी ब्लॉकचं जर काढायचं असेल, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉकचं एलिमेंट आपण एखादा इथे घेणार आहे. त्यासाठी बघा कसं येणार आहे, लक्षात घ्या. समजा आपण एखादा एलिमेंट घेतला असेल, समजा आता स्कॅन्डियम घेतला आपण, स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर Z21 आहे, ॲटॉमिक नंबर 21. इथे कसं येणार बघा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. ओके, त्यानुसारच फिलिंग करायचं. ठीक आहे, येणार आहे 1s2 2, परत काय येणार आहे 2s2 त्याच्यानंतर परत पुढे जर आपण 2p ला 2p6 त्यानंतर परत काय येणार 2p नंतर 3s2 2 येणार, त्यानंतर परत 3p6 होणार. ओके, 3p6 त्यानंतर 4s2 2 त्यानंतर 3d1. ओके, अशा पद्धतीने आपलं हे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन येणार आहे लक्षात घ्या. ओके, आता ह्याच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे आलाय बघा, डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन्स और बॅलन्स इलेक्ट्रॉन कुठे आलाय, 3d ऑर्बिटल मध्ये आलाय ना, शेवटचा इलेक्ट्रॉन 3d ऑर्बिटल मध्ये आलाय, त्यामुळे ह्याचा जो ब्लॉक आहे तो कुठला असणार आहे, डी ब्लॉक असणार. ते शेवटचा इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटल मध्ये आलाय किंवा डी सबसेल मध्ये आलाय त्यामुळे त्याचा डी ब्लॉक झाला. ओके, अशा पद्धतीने हे आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. त्यानंतर समजा तुम्ही एखादा एलिमेंट घेतला असेल, आता सीरियम घेतला असेल, त्याचा Z आहे तो 58 आहे, सीरियम एलिमेंट ॲटॉमिक नंबर 58. मग याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन या डायग्राम वरून हे 1s2 झालं, परत 1s नंतर इलेक्ट्रॉन पुढे गेला 2s2 त्यानंतर 2p6. हे आता लक्षात ठेवायचं sp-df. sp 2 इलेक्ट्रॉन, p मध्ये 6 इलेक्ट्रॉन, d मध्ये 10 इलेक्ट्रॉन आणि f मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स. ओके, आता इथं 2s2 2p6 झाला, 2p6 नंतर पुढे जाणार 3s2 मध्ये. ओके, 3s2 नंतर पुढे येणार 3p6 नंतर 4s2 झालं, 4s2 नंतर 3d10 झालं, 3d10 नंतर 4p6 नंतर 5s2 झालं, त्यानंतर 5s2 नंतर पुढे जाणार 4d10 त्यानंतर 5p6 p ची कॅपॅसिटी 6 आहे, परत 6s2 झालं, 6s2 नंतर परत तुम्ही पुढे जाणार. ओके, परत आपण येणार तिथं 4f. ओके,
for F1. ओके, टोटल 58 इलेक्ट्रॉन झाले की काउंट करा आपले. इथे किती होणार आहे तर 10 झाले. ओके, 1s2 2s2 2p6 10. परत इथं 10 झाले, इथं पर्यंत 20 झाले. हे 3d10 30 आणि इथं जे आपले 38 आणि 10 48 आणि आपले हे 6 हे आपले 54 झाले. 54 आणि हा एक आपला इथे येणार आहे तो आपला 56 आणि हा 57. आता इथं एक्सेप्शन केस आहे ते आपण नंतर याच्या स्टडी करणार आहे. इथं 5d1 इथं पुढे असणार आहे लक्षात. ओके, ही इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे. सीरियम हा एलिमेंट इनर ट्रान्झिशन आहे. 5d1 ओके, इथं भरल्यानंतरच इलेक्ट्रॉन परत मध्ये जात असतो लक्षात घ्या. इथं एक्सेप्शन काय, सुरुवातीला इथं काय घ्यायचं आपण 5d1 घ्यायचा, तो ऍज इट इज ठेवायचा आणि पुढे 4f1 घ्यायचा. कारण का आपली लॅन्थानाइट सिरीज आपली इथं प्रेझेंट आहे. लॅन्थानाइट सिरीज ओके, लॅन्थानाइट सिरीज एटॉमिक नंबर 58 to 71 आहे. इथं आपली f ऑर्बिटलचं फिलिंग पहिला स्टार्ट होत असतं. त्यामुळे सुरुवातीला एक इलेक्ट्रॉन d मध्ये जातो, पहिला इलेक्ट्रॉन, आणि नंतर ते सगळे इलेक्ट्रॉन हे आपले f ऑर्बिटल मध्ये जात असतात. आणि f ऑर्बिटल कंप्लीट भरली, 14 इलेक्ट्रॉन f ऑर्बिटल मध्ये झाले की मग परत इलेक्ट्रॉन d मध्ये यायला चालू होत असतात आपण. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आता इथं लास्ट इलेक्ट्रॉन कुठे आलाय एवढंच बघा तुम्ही, f ऑर्बिटल मध्ये आलाय. त्यामुळं याचा ब्लॉक आहे तो आपला f ब्लॉक. ओके, त्या अशाने हा ब्लॉक आयडेंटिफाय केला जातो लक्षात ठेवा. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठल्या सबसेल मध्ये आहे त्याच्यावर ब्लॉक आयडेंटिफाय केला जातो. ओके, तर ब्लॉक आयडेंटिफाय करण्याचं काम आपलं झालं. त्यानंतर आता नेक्स्ट आपण काय आयडेंटिफाय करणार आहे, आता पिरियड चाललाय, ब्लॉक चाललाय, आता ग्रुप आयडेंटिफाय करायचा. ओके, तर ग्रुप कसा आयडेंटिफाय करणार बघा लक्षात याच्यामध्ये, पिरियड, ब्लॉक अँड ग्रुप. लक्षात घ्या, आता ग्रुप आयडेंटिफाय करायचा असेल तर ग्रुप कसा आयडेंटिफाय करायचा बघा. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन valence cell or outermost cell. outermost cell. Okay, the number of electrons in valence cell or outermost cell represent the group to which element belongs. ओके, लक्षात. व्हॅलेन्स सेल किंवा आउटरमोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तो काय सांगत असतो, त्या एलिमेंटचा ग्रुप रिप्रेझेंट करत असतो. ओके, आता मग आपले आता ग्रुप, टोटल ग्रुप किती आहेत पिरियडिक टेबल मध्ये आपले 18 ग्रुप्स प्रेझेंट आहेत. ओके, मग 18 ग्रुप मध्ये दिलेला एलिमेंट कुठल्या ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे तो कसा आयडेंटिफाय करायचा आहे बघा. आता लक्षात घ्या कसं आयडेंटिफिकेशन होणार आहे बघा. फॉर एस ब्लॉक एलिमेंट्स, एस ब्लॉक सुरुवातीला आपण ब्लॉक आयडेंटिफाय करणार आहे, त्याच्यानंतरच ग्रुप आयडेंटिफाय करणार आहे. आता एस ब्लॉक एलिमेंट साठी ग्रुप नंबर कसा काढायचा बघा. नंबर ऑफ ग्रुप ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे.
number of group is equal to, okay, number of group is equal to number of valence electrons. Okay, S ब्लॉक साठी काय करायचं, ग्रुप नंबर हा कसा असणार आहे, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असणार आहे तेवढा त्या एलिमेंटचा ग्रुप नंबर असणार. ओके, त्यानंतर फॉर पी ब्लॉक एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट साठी कसं असणार आहे बघा, पी ब्लॉक एलिमेंट्स यासाठी आपण आयडेंटिफाय कसं करणार आहे बघा, नंबर ऑफ ग्रुप्स, नंबर ऑफ ग्रुप is equal to 2 plus 10 plus number of p electrons, number of p electrons. आता लक्षात घ्या इथं p इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, p ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण काय म्हणत असतो, p इलेक्ट्रॉन्स असं म्हणत असतो. ओके, त्यानंतर फॉर डी ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट साठी कसं करणार बघा, नंबर ऑफ ग्रुप नंबर कसा काढायचा डी ब्लॉक साठी, नंबर ऑफ ग्रुप इज इक्वल टू 2 plus n minus 1 d electrons. फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. ओके, डी ब्लॉक साठी 2 plus n minus 1 d electrons, 2 plus n minus 1 d electrons. ओके, इथं n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, मॅक्सिमम प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ते आपण आता एक्झाम्पल घेणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि त्यानंतर नेक्स्ट आता फॉर एफ ब्लॉक साठी, एफ ब्लॉक एलिमेंट्स, एफ ब्लॉक साठी आपलं कसं असणार आहे बघा, एफ ब्लॉक चे आपला ग्रुप फिक्स आहे. ते एफ ब्लॉक मध्ये आपली कुठली सिरीज असणार आहे, लॅन्थानाइड सिरीज, आणि कोण असणार आहे, ऍक्टिनाइड सिरीज. ही आपली फिक्स लक्षात, लॅन्थानाइड सिरीज अँड ऍक्टिनाइड सिरीज. ही लॅन्थानाइड सिरीज आपली जी प्रेझेंट आहे इथं बघा, ऍटॉमिक नंबर Z 58 to 71 आणि ऍक्टिनाइड सिरीज Z 92, ऍटॉमिक नंबर 90 to 103. ही आपली ऍक्टिनाइड सिरीज आपली प्रेझेंट आहे. ओके, आता लक्षात घ्या, ह्यासाठी आता लॅन्थानाइड सिरीज आपण आली तर ऍटॉमिक नंबर 58 to 71. आता ऍटॉमिक नंबर 58 to 71 मधला एलिमेंटचा तुम्हाला ग्रुप विचारला असेल तर त्यांचा डायरेक्ट कुठला ग्रुप घ्यायचा तुम्ही, थर्ड ग्रुप. हा फिक्स आहे, थर्ड ग्रुप. ओके, आणि 6th पेड, कारण का आपली लॅन्थानाइड सिरीजच थर्ड ग्रुप आणि 6th पेड मध्ये प्रेझेंट आहे, हे फिक्स लक्षात ठेवा. आणि ऍक्टिनाइड सिरीज मधले एलिमेंट ऍटॉमिक नंबर 90 to 103 लक्षात ठेवा. ओके, 90 to 103. आता मग 90 to 103 असेल तर लक्षात घ्या, ज्यांचा ऍटॉमिक नंबर 90 to 103 आहे ती एलिमेंट सेम त्यांचा पण थर्ड ग्रुपच आहे, आणि पिरियड मात्र कुठला आहे, 7th पिरियड. ओके, थर्ड ग्रुप 7th पिरियड, हे लक्षात ठेवायचं, हे फिक्स असणार आहे. हे 90 to 103 ऍटॉमिक नंबरचा एलिमेंटचा तुम्हाला ग्रुप पिरियड विचारला, थर्ड ग्रुप 7th पिरियड. 58 to 71 चा विचारला तर थर्ड ग्रुप 6th पिरियड, आणि तो या ब्लॉक मध्ये असणार. ओके,
अशा पद्धतीनं आपल्याला इथं ग्रुप नंबर आयडेंटिफाय करायचा आहे. हे दिलेले फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे, लक्षात घ्या. आता मग त्यामध्ये बघा आपल्याला ग्रुप कसा काढायचा आहे, एखाद्या एलिमेंटचा ग्रुप आयडेंटिफाय कसा केला जातो ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.